हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नमस्कार, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. सकाळचे 6 वाजतायत आणि या बुलेटिन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. यानंतर बुलेटिन मध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाइन्स मधून. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती. गेल्या 2 दिवसात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. विदर्भामध्ये आजही मुसळधार पावसाचा अंदाज. भंडाऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी. भंडारा जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. गोसेखुर्द प्रकल्पातून 18,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूरस्थिती सध्या नियंत्रणात. नागरिकांसाठी बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ सज्ज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती. तर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. गोंदियाच्या देवरीमधील ककोडी चिचगड मार्गावरील पर्यायी पूर वाहून गेला. वाहतूक ठप्प. तर ककोडी परिसरातील गावाचा तालुक्या मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. पुरामुळे वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील 5 रस्ते वाहतुकीसाठी बंद. रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्यानं गावाचा संपर्क तुटलाय. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील चानकी इथं यशोदा नदीला पूर. रस्त्याच्या कामासाठी राहणारे 4 जण अडकले. बोटीच्या सहाय्यानं 4ही जणांना वाचवण्यात यश आलंय. गोसेखुर्द धरणाच्या विसर्गामुळे गडचिरोली जिल्ह्यात बिकट पूरस्थिती. आतापर्यंत 256 नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं. तर गडचिरोली ते नागपूर आणि चारमोशी या 2 राष्ट्रीय महामार्गांसह 21 मार्ग बंद आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील 18 महसूल मंडळात अतिवृष्टी. गेल्या 24 तासांमध्ये 33.40 मिलीमीटर पावसाची नोंद. पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा धरण 100% भरलंय. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस. वर्धा नदीला पूर. पुलावरून पाणी वाहत असल्यानं वरोरा मार्ग बंद. तर नदीकाठावरील शेती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं शेतीला तलावाचं रूप आलंय. यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातील धानोऱ्यात पुराच्या पाण्यात शेतकरी वाहून गेलाय. शेतातून परतत असताना ही घटना घडली. शोध मोहीम सुरू आहे. चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यात गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. चंद्रपूर जिल्ह्याला मोठा फटका. वैनगंगेच्या पुराचा चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीतील 8 गावांना फटका. नदीकाठच्या 14 कुटुंब सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आली आहेत. अमरावतीतील तिवसा तालुक्यात अनेकांच्या शेतात पाणी साचल्यानं मोठं नुकसान. पंचनामे करून प्रशासनानं तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. अजूनही 167 पाणी प्रकल्पामध्ये केवळ 28% पाणीसाठा शिल्लक. जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा. रायगडची किनारी सुरक्षा राम भरोसे. 9 सागरी गस्ती नौकांपैकी केवळ 4 नौका कार्यरत. समुद्रकिनारी प्रभावी आणि सक्षम यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याची ही मागणी. लातूर जिल्ह्यातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत. गेल्या 20 ते 25 दिवसांपासून लातूर जिल्ह्यात पाऊस नाहीये. पिकांची वाढ खुंटल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता. मुंबईच्या आझाद मैदानातील शिक्षक आंदोलकांच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. ऑक्टोबर 2024 शासन निर्णयानुसार टप्पा अनुदान हे अधिवेशन पूर्ण होण्याच्या आत दिलं जाईल. फडणवीसांचं आश्वासन. विना अनुदानित शिक्षकांच्या मागण्यांवर तोडगा. 18 जुलैपर्यंत शिक्षकांच्या खात्यात 20% वाढीव पगार जमा होणार. गिरीश महाजनांचं आश्वासन. आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या शिक्षकांची अवस्था ही महाविकास आघाडी सरकारमुळेच. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर आरोप.
मुंबईतील आमदार निवासामध्ये 2 वेटर भिडले. किरकोळ कारणावरून 2 वेटरमध्ये हाणामारी, तर इतर कर्मचाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हाणामारी थांबली. याच कॅन्टीनमध्ये आमदार गायकवाड यांनी केली होती मारहाण. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा. शिळं जेवण दिल्याचा आरोप करत कर्मचाऱ्याला मारहाण. कॅन्टीन व्यवस्थापकाला देखील धरलं धारेवर. आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अजंता केटरर्सचा परवाना निलंबित. वाना अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई. ठाकरे सेनेचे अनिल परब संजय गायकवाडांवर संतापले. हिंमत असेल तर मंत्र्याला मारा, परब यांचं आवाहन. तर अशा आमदारांचं निलंबन करावं, परबांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. संजय गायकवाडांना समज दिली, मारहाण करणं चुकीचं, तक्रार करायला हवी होती. उपमुख्यमंत्री शिंदेंनी टोचले संजय गायकवाडांचे कान. शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री शहांकडे जाऊन ठाण्यातील प्रश्न सोडवण्यासाठी मोठा निधी आणावा. आव्हाडांची टीका. तर तुम्ही 7-8 टर्म आमदार आहात, पाण्यासह इतर नागरी प्रश्न तुम्ही का सोडवले नाहीत? मंत्री गुलाबराव पाटलांचा आव्हाडांवर पलटवार. मुंबईतील धरणप्रवण क्षेत्रांच्या सर्वेक्षणासाठी आणि संरक्षक भिंत उभारण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणार. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांची ग्वाही. राज्यात 56 नद्या प्रदूषित असल्याची पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची कबुली. संबंधित नद्यांचं वर्गीकरण करून नदी पुनर्जीवित प्रकल्प सुरू केला जाईल. मुंडेंची माहिती. 3,000 कोटींच्या टोल घोटाळा प्रकरणी नाना पटोलेंकडून हक्कभंग दाखल. खासगी कंत्राटदाराला नियमबाह्य मुदतवाढ दिल्यानं 3,000 कोटी रुपयांचं नुकसान. दोषींवर कठोर कारवाई करा, पटोलेंची मागणी. तानाजी सावंत मतदारसंघात फिरत नाहीत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नसेल तर सावंतांनी राजीनामा द्यावा. माजी आमदार राहुल मोटे यांची मागणी. विधानसभेच्या निकालापासून तानाजी सावंत एकदाही मतदारसंघात न फिरल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. अधिवेशनाकडे सावंत यांची पाठ, त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा. यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून काम करण्यास वेळ नसेल तर राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंचे आमदार सुनील प्रभूंची घेतली सांत्वनपर भेट. सुनील प्रभूंच्या कांदिवलीतील निवासस्थानी शिंदेंनी भेट दिली. उद्धव ठाकरे ऑगस्ट महिन्यात कोकण दौऱ्यावर. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा. खासदार सुप्रिया सुळेंकडून पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार. राज्यात खोटे शासकीय निर्णय प्रसारित करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या गंभीर प्रकारांमध्ये वाढ होत असल्यानं कारवाईची मागणी केली आहे. मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली. निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तपदी वर्णी. मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यानं पोलीस आयुक्तांची बदली झाल्याची चर्चा. नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये कामाचं टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे मराठी तरुणाला परप्रांतीय वरिष्ठ अधिकाऱ्याकडून धक्काबुक्की. मराठी तरुणाच्या मदतीसाठी मनसे कार्यालयामध्ये धाव. संबंधित अधिकाऱ्याला पुढील 48 तासात निलंबित न केल्यास मनसे जशास तसं उत्तर देणार आहे. वाशिमच्या तोंडगाव टोल प्लाझा तोडफोड प्रकरण. मनसेच्या 3 विरोधात गुन्हा दाखल. सुविधा मिळत नसल्यानं काल तोंडगाव टोल प्लाझाची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. मराठा आंदोलक मनोज जरांगे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर. मुंबईत 29 ऑगस्टला होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चावडीमध्ये बैठकीचं आयोजन. कुणबी सर्टिफिकेट देऊ नये यासाठी मंत्री संजय शिरसाट अधिकाऱ्यांवर दबाव आणतायत. मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. घाटकोपर आणि पवईच्या मध्यावर असलेल्या खंडोबा टेकडीच्या जंगलात जेसीबी लावून 300 ते 400 झाडांची कत्तल. भाजप नेते किरीट सोमय्या यांची पाहणी. पवई पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार अर्ज दाखल केला आहे. वरळी नाका मेट्रो स्थानकामध्ये पाणी शिरल्यानं कंत्राटदाराला 10 लाखांचा दंड. 26 मे रोजी आचार्य अत्रे मेट्रो स्थानकामध्ये पाणी शिरलं होतं. निष्काळजीपणा आणि नियोजनातील त्रुटी
ठाण्यातील माझीवाडा परिसरामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये काम करत असलेला कामगार 21व्या माळ्यावरून अडकला होता. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं कामगार अडकला. 15 तासांच्या प्रयत्नांनंतर कामगाराला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. भिवंडीत जीर्ण इमारतीचं प्लास्टर कोसळलं. 2 महिला आणि 1 मुलगा जखमी. इमारतीत विद्युत आणि पाणी पुरवठा बंद करून रहिवाशांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यात आलंय. मासिक पाळीच्या काळात शाळेत शिकणाऱ्या मुलींना विवस्त्र करत तपासणी. शहापूरमधील खासगी शाळेतील प्रकार. संतप्त पालकांचा मुख्याध्यापकांना घेराव. संभाजीनगरच्या आशादीप महिला बालसुधार गृहातील मुलींवरील अत्याचाराचं प्रकरण. जिल्हा बाल विकास अधिकारी यांना निलंबित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. याबाबत चौकशी समिती आज अहवाल देणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी, शेगाव, अक्कलकोटमध्ये सोहळ्यांचं आयोजन. तर शिर्डीचं साईबाबा मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार. गुरुपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदाश्रमात जाऊन दर्शन घेणार. सकाळी 9 वाजता शिंदे आनंदाश्रमामध्ये जाऊन दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. यवतमाळमध्ये बच्चू कडूंची 7/12 कोरा यात्रा सुरू. आता लाठीकाठी घेऊन एकजूट करा आणि सरकारला हिसका दाखवा. कडूंचं शेतकऱ्यांना आवाहन. राज्य सरकार सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावरील भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करणार. एबीपी माझानं दाखवली होती कापूस खरेदीत होत असलेल्या भ्रष्टाचाराची बातमी. रब्बी हंगामातील ज्वारी, मका, बाजरी खरेदीसाठी 20 जुलैपर्यंत मुदतवाढ. जळगाव जिल्ह्यातील 18 केंद्रावर खरेदी सुरू असून या योजनेचा लाभ घेण्यास प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आवाहन. केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी कायद्यांविरोधात भिवंडीत कामगार संघटनेचं आंदोलन. संघटनेचे कॉम्रेड सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेची निदर्शनं. राज्य सरकारकडून होमिओपॅथी डॉक्टरांना मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात ॲलोपॅथी डॉक्टर संघटनांचा राज्यव्यापी बंद आहे. अकोल्यात आशा सेविका संघटनांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन. यावेळी आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सिंधुदुर्गातील जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा सेविका आणि गटप्रवर्तकांकडून थाळीनाद आंदोलन. यावेळी अन्यायकारक श्रमसंहिता आणि जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. सांगलीतील केंद्रांच्या नव्या श्रम संहितेविरोधात आशा आणि अंगणवाडी सेविकांचा मोर्चा. यावेळी जुने कामगार कायदे नामशेष होण्याच्या भीतीनं जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. गोंदियाच्या रामनगर महावितरण कार्यालयासमोर विद्युत कर्मचारी संघटनेचं धरणे आंदोलन. केंद्र आणि राज्य सरकारच्या खासगीकरण धोरणाचा आंदोलकांकडून निषेध. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकाम कामगार संघटनेचं जोरदार निदर्शन. घरकाम आणि बांधकाम कायदा लागू करा आणि मोदी सरकारनं रद्द केलेले कामगार हिताचे 28 कायदे त्वरित लागू करण्याची आंदोलकांची मागणी. कारंजा तालुक्यातील सोमठाणा गावामध्ये स्मशानभूमी नसल्यानं संतप्त गावकऱ्यांनी प्रेत थेट ग्रामपंचायतीमध्ये ठेवलं. स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यविधी करण्यात आला. भंडाऱ्यात कर्जमाफीसाठी किसान सभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. नाशिकच्या मनमाडमध्ये सीपीएम किसान भारती संघटनेचा मोर्चा. नवीन कायदे रद्द करावे, कामगार कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी यासह विविध 15 मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावरील पेणजवळच्या पट्ट्यामध्ये चक्क लोखंडी सळाबाहेर. निकृष्ट कामाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं. खारपाडा ते गडप ठाकरे सेनेचा मोर्चा. ठाण्यात कामगार संघटनेकडून काम बंदची घोषणा. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या अनेक कामगार कायद्यांविरोधात विद्युत कामगारांचं आंदोलन. बेस्ट कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन या मागणीसाठी
माहिती. पुण्यामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पोलिसांकडून 18 मुलींची सुटका, स्पा चालक आणि मॅनेजर विरोधात कारवाई सुरू. नाशिकच्या येवला तालुक्यातील काळेगाव जिल्हा परिषद शाळेला शिक्षकांअभावी पालकांनी टाळं ठोकलं. शिक्षक उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही, पालकांचा इशारा. पुण्यात 19 वर्षीय तरुणीवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी नणंद आणि एका व्यक्तीकडून दबाव. या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. अंबरनाथमध्ये 12 वर्षीय मुलाला लिफ्टमध्ये मारहाण. मला बघून लिफ्ट बंद का केली यावरून मुलाला मारहाण करण्यात आली. हाताचा घेतलाही चावा. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. धुळ्यात माजी सैनिकाला मनपा अधिकाऱ्याकडून मारहाण. अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप. चव्हाण हे समस्यांबाबत निवेदन देण्यासाठी पालिकेत गेले होते. बारामतीच्या भिगवण चौकामध्ये नशेत असलेल्या तरुणाचा गोंधळ. तरुणाच्या हातात गोण्या ओढण्यासाठी असणाऱ्या टोकदार सळ्या असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. 25,000च्या कर्जासाठी आत्महत्या केलेल्या रवींद्र शिंदेंच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून 10 लाखांची मदत. सुसाईड नोटमध्ये केला होता उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख. बेळगाव शहरात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या. कुराडेकर कुटुंबातील तिघांनी विष पिऊन संपवलं जीवन, तर सुनंदा कुराडेकर या मुलीची प्रकृती गंभीर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न. गोळ्यांचा ओव्हरडोस घेतल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत खोलीत आढळल्या. वेळीच रुग्णालयात दाखल केल्यानं प्राण वाचलेत. नाशिक रोड परिसरामध्ये 16 वर्षांच्या मुलाची आत्महत्या. ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यामुळे आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. आचोळे पोलीस ठाण्याजवळील पाण्याच्या टाकीवर चढत 29 वर्षीय तरुणाकडून आत्महत्येचा प्रयत्न. बायको सोडून गेल्यानं दारूच्या नशेत उचललं टोकाचं पाऊल. तरुणाच्या पत्नीला आणल्यानंतर तो खाली उतरला. बीडच्या आंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय मृत घोषित केलेल्या बालकावर उपचार सुरू. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना बाळ जिवंत असल्याचं उघड. 2 समितींच्या माध्यमातून केली जाणार प्रकरणाची चौकशी. वर्ध्याच्या भूगावामध्ये शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागल्यानं मृत्यू. शेतकऱ्यांचा मृतदेह महावितरण कार्यालयात आणला. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. भंडाऱ्याच्या मोहगाव देवी परिसरामध्ये विजेच्या धक्क्यानं लहान भावाचा मृत्यू, तर मोठा गंभीर जखमी. दारासमोर अडकलेली छत्री काढत असताना त्यात विद्युत प्रवाह असल्यानं ही घटना घडली. यासोबत